नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं जिल्हा प्रेफरन्स आणि मीडियमबद्दल. परंतु बहुतांश लोकांना मीडियमचा आपल्या सिलेक्शनवर किती मोठा इम्पॅक्ट पडतो यामध्ये कन्फ्युजन आहे. म्हणून मी आज हा स्पेशल मीडियमबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, सध्या एक मोठा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मीडियमनुसार कट ऑफ किती आहे, मराठी मीडियम सिक्युअर आहे का, इंग्लिश मीडियमला चान्सेस आहेत का, हिंदी व उर्दू मीडियमचं फ्युचर काय आहे. तर आज आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहोत जिथे आपण प्रत्येक मीडियम म्हणजेच मराठी, इंग्लिश, हिंदी आणि उर्दूसाठी कट ऑफ ट्रेंड्स, कॅटेगरी वाईज चान्सेस, डिस्ट्रिक्ट वाईज रिॲलिटी, हिडन फॅक्ट्स आणि सक्सेससाठी लागणारी स्ट्रॅटेजी एकदम सविस्तर आणि डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी कुणीही अजून उघड केली नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण बोलूया मराठी मीडियमबद्दल. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम ॲस्पायरंट्स मराठी मीडियममधून आलेले आहेत. पोस्ट जास्त आहेत पण कट ऑफसुद्धा हायच गेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन वाढलं आहे. तर आज आपण डिटेलमध्ये बघूया मराठी मीडियमचा कट ऑफ किती गेला, डिस्ट्रिक्ट वाईज ट्रेंड्स काय आहे, कॅटेगरी वाईज चान्सेस कुठे आहेत आणि आता पुढे स्ट्रॅटेजी काय ठेवायची. सर्वात आधी आपण बोलूया मराठी मीडियमचा कॅटेगरी वाईज कट ऑफबद्दल. रिझल्टनुसार मराठी मीडियमचा कट ऑफ साधारण असा असेल: ओपनचा जाईल 140+ सेफ झोन, ओबीसीचा 135 to 138, एससीचा 128 to 132, एसटीचा 125 to 130 आणि ईडब्ल्यूएसचा 135 to 138. याचाच अर्थ असा की मराठी मीडियममध्ये ओपन कॅटेगरी स्टुडंट्सला सर्वाधिक टफ कॉम्पिटिशन आहे. ओबीसी व ईडब्ल्यूएस कॅटेगरीजमध्ये थोडा फायदा आहे, पण सेफ झोन तरीही 135+ आहे. एससी किंवा एसटीमध्ये रुरल डिस्ट्रिक्टमध्ये थोडं रिलॅक्स आहे, पण मेट्रो किंवा सेमी अर्बनमध्ये तरीही कट ऑफ जास्त जाणार आहे. आता बघूया मराठी मीडियमचा डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ रिॲलिटी. तर सर्वात आधी आपण बघूया मेट्रो डिस्ट्रिक्ट्स जसे की पुणे, मुंबई, नागपूर. मेट्रो डिस्ट्रिक्टमध्ये कट ऑफ सर्वाधिक गेला आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 142 ते 145, ओबीसीमध्ये 137 ते 139, एससी और एसटी कॅटेगरीजमध्ये देखील कट ऑफ अपेक्षेपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये स्टुडंट संख्या प्रचंड आहे, कोचिंग फॅसिलिटीज आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन अत्यंत हेवी आहे. आता बघूया सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट्स म्हणजेच नाशिक, कोल्हापूर, अमरावती. सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट्समध्ये कट ऑफ थोडा मॉडरेट आहे. ओपनचा 139 to 141, ओबीसीचा 134 to 137, एससी आणि एसटीचा 127 to 131. इथे चान्सेस जास्त आहेत कारण मेट्रो सिटीजसारख्या प्रेशर नाही. आता बघूया रुरल डिस्ट्रिक्ट्स, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ. रुरल डिस्ट्रिक्ट जर आपण बघितले तर इथे कट ऑफ तुलनेने थोडा कमी आपल्याला बघायला मिळतो. जसं की ओपनचा 138 to 139, ओबीसी 132 to 134, एससी और एसटी 125 to 128. इथे चान्सेस कम्पॅरेटिव्हली सिक्युअर आहेत, पण डिसॲडव्हान्टेज म्हणजे पोस्ट कमी आहेत. आता बघूया रिझल्ट नंतर दिसलेले ट्रेंड्स. मराठी मीडियममध्ये कट ऑफ हायेस्ट आहे. मेट्रो जिल्ह्यात चान्सेस कमी आहेत कारण कट ऑफ खूप जास्त हाय आहेत. सेमी अर्बन आणि रुरल डिस्ट्रिक्ट्समध्ये ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीजना जास्त फायदा होतो. व्हेरी स्मॉल मार्जिनने सिलेक्शन ठरतं. 1 किंवा 2 मार्क्सची डिफरन्सवर स्टुडंट सेफ किंवा अनसेफ होतात. रिझल्ट नंतर अनेक स्टुडंट्स गोंधळात आहेत. काही जण म्हणतात मराठी मीडियम सिक्युअर नाही, इंग्लिश मीडियमकडे वळायचं का, पण आता मीडियम बदलणं शक्यच नाही. काही जण म्हणतात मेट्रो डिस्ट्रिक्ट मिळालं नाही तर चान्स नाही, पण खरं म्हणजे रुरल डिस्ट्रिक्ट्समधून सिक्युअर चान्स आहेत. काही जण कट ऑफ पाहून पॅनिक होणार आहेत, पण सेफ मार्जिन अजूनही आहे जर प्रिफरन्स तुम्ही स्मार्ट निवडली तर. आता बघूया स्ट्रॅटेजी पुढे काय करायचं. आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजी स्मार्ट ठेवावी लागेल. जसं की नंबर 1, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स नीट पाहून कन्फर्म करा. मेट्रोमध्ये आपले चान्स आहेत की नाही, नसेल तर रुरल डिस्ट्रिक्टकडे प्रिफरन्स द्यावे. नंबर 2, कॅटेगरी वाईज रिॲलिटी स्वीकारा. जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही 140च्या खाली असाल तर मेट्रो सिटीजमध्ये सिक्युअर नाही, सेमी अर्बन किंवा रुरल डिस्ट्रिक्टमध्ये चान्स आहेत. नंबर 3, ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. मराठी मीडियम सिक्युअर आहे पण कट ऑफ हाय आहे. 1 मार्कच्या डिफरन्सने पण तुम्ही आउट होऊ शकता. नंबर 4,
रिझल्ट नंतरचा गोंधळटाळा. मीडियम बदलता येत नाही. ज्या मीडियममध्ये एक्झाम दिली त्यातच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. नंबर 5 प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. हाय स्कोर्स असेल तर मेट्रो डिस्ट्रिक्ट सेफ आहे. मीडियम स्कोर्स असेल तर सेमी अर्बन आणि लो स्कोर असेल तर रुरल डिस्ट्रिक्टवर फोकस करा. मित्रांनो, मराठी मीडियम टफ आहे कारण मॅक्झिमम स्टुडंट्स यातूनच B.Ed करून आले आहेत. कट ऑफ हायेस्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की चान्सेस नाहीत. जर तुम्ही सेफ मार्जिनमध्ये आहात तर मेट्रो जिल्ह्यातही सिक्युअर आहात. जर तुमचे स्कोअर बॉर्डरलाईन आहेत तर सेमी अर्बन किंवा रुरल जिल्हे तुम्हाला सेफ झोनमध्ये नेऊ शकतात. मराठी मीडियम टफ आहे पण इम्पॉसिबल नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मीडियम बदलणं आता शक्य नाही. मराठी मीडियम निवडला आहे, रिझल्ट आला आहे. आता फक्त स्मार्ट प्रिफरन्स प्लस पेशन्स प्लस पुढची प्लॅनिंग हेच तुमच्या हातात आहे. मराठी मीडियम स्टुडंट इक्वल्स टू जास्त कॉम्पिटिशन प्लस जास्त मेहनत, पण सिलेक्शन होऊ शकतं, फक्त योग्य स्ट्रॅटेजी हवी. आता मराठी मीडियमसोबतच सर्वात जास्त चर्चा होत असलेला दुसरा मीडियम म्हणजे इंग्लिश मीडियम. अनेक विद्यार्थ्यांनी इंग्लिश मीडियम निवडताना असा अंदाज लावला होता की स्पर्धा कमी असेल कारण मराठी मीडियममध्ये जास्त उमेदवार आहेत, पण प्रत्यक्षात रिझल्ट आल्यानंतर दिसलेली स्थिती वेगळीच आहे. कट ऑफ खूप जास्त जाणार आहे, कॉम्पिटिशन टफ झालं आहे आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, इंग्लिश मीडियममध्ये सिलेक्शन चान्सेस किती आहेत, कोणते जिल्हे सेफ आहेत, रिझल्ट लागल्यानंतर आपण मीडियम बदलू शकतो का. आज आपण या सगळ्या कन्फ्युजनला डिटेलमध्ये क्लिअर करूया. बघूया इंग्लिश मीडियमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर इंग्लिश मीडियमचा कट ऑफ साधारण असा असणार आहे. ओपनचा 138 to 141 प्लस सेफ झोन, OBCचा 133 to 136, SCचा 125 to 129, STचा 122 to 126 आणि EWSचा 134 to 137. याचाच अर्थ असा की ओपन कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन पुन्हा एकदा फार टफ झालं आहे, जवळजवळ मराठी मीडियमच्याच बरोबरीला. OBC आणि EWSमध्येही 133 प्लस मार्क्स लागले आहेत सेफ झोनमध्ये यायला. SC और ST कॅटेगरीजमध्ये कट ऑफ कमी आहे, पण मेट्रो जिल्ह्यांमध्ये SC और STचा कट ऑफसुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त जाणार असा आपल्याला अंदाज दिसतो. आता बघूया इंग्लिश मीडियमचा डिस्ट्रिक्ट वाईज रिॲलिटी. सर्वात आधी बघूया मेट्रो डिस्ट्रिक्ट, मुंबई, पुणे, नागपूर. मेट्रो जिल्ह्यांमध्ये इंग्लिश मीडियम कट ऑफ सर्वाधिक गेला आहे. ओपनमध्ये 142 पर्यंत, OBCमध्ये 137 to 139 पर्यंत, SC और STमध्ये 128 to 130 पर्यंत. याचं कारण म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल्स खूप जास्त आहेत, त्यामुळे ॲप्लिकंट्स पण प्रचंड आहेत. सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट्स, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर. आता सेमी अर्बन जिल्ह्यांमध्ये कट ऑफ मेट्रो सिटीजपेक्षा थोडा कमी आहे. ओपनचा 138 to 139, OBCचा 134 to 136, SC और STचा 126 to 128. इथे कॉम्पिटिशन थोडं बॅलन्स्ड आहे, फार टफ तर नाही आणि फार रिलॅक्ससुद्धा नाही. मध्यम मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना चान्सेस तिथे जास्त आहेत. आता बघूया ग्रामीण जिल्हे, गडचिरोली, हिंगोली, वाशिम. रुरल जिल्ह्यांमध्ये इंग्लिश मीडियमचा कट ऑफ सगळ्यात कमी आहे, जसं की ओपन 136 to 137, OBC 132 to 133, SC और ST 122 to 125. याचं कारण म्हणजे इथे इंग्लिश मीडियम स्कूल्स कमी आहेत, ॲप्लिकंटसुद्धा कमी आहेत, पण समस्या अशी आहे की पोस्ट पण खूपच कमी आहेत, त्यामुळे सिलेक्शन मार्जिन खूप छोटा राहतो. आता बघूया रिझल्ट नंतर इंग्लिश मीडियममध्ये दिसलेले ट्रेंड्स. स्पर्धा अपेक्षेपेक्षा खूप जास्त झाली आहे. मेट्रो जिल्ह्यांमध्ये कट ऑफ खूप जास्त हाय जाणार आहे. सेमी अर्बन जिल्हे हे खरं तर अपॉर्च्युनिटी झोन आहेत. रुरल जिल्ह्यांमध्ये कट ऑफ कमी असला तरी सीट्स कमी असल्यामुळे रिस्क आहे. मराठी मीडियमप्रमाणेच इथेही 1-2 मार्क्सच्या फरकाने सिलेक्शन ठरतं. मित्रांनो, आता आपण हिंदी मीडियमबद्दल बोलूया. मराठी आणि इंग्लिश मीडियमसारखाच हिंदी मीडियमसुद्धा महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा पर्याय होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा मीडियम निवडला, विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये नॉर्थ इंडियन पॉप्युलेशन जास्त आहे किंवा CBSE स्कूल्समध्ये हिंदी ही मुख्य भाषा आहे. रिझल्ट लागल्यानंतर हिंदी मीडियममधले कट ऑफ काय येऊ शकतं, कॉम्पिटिशन कसं असणार आहे आणि पुढे स्ट्रॅटेजी काय असावी हे आपण डिटेलमध्ये बघूया. आता बघूया हिंदी मीडियमचा कॅटेगरी वाईज कट ऑफ. डिक्लेअर रिझल्टनुसार हिंदी मीडियममध्ये कट ऑफ साधारण असा आहे. ओपनचा 135 to 138 नंतर सेफ झोन, OBCचा 130 to 134, SCचा 123 to 127,
एस टीचा 120 टू 124, EWSचा 131 टू 134 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। याचा अर्थ असा की हिंदी मीडियममध्ये सुद्धा ओपन कॅटेगरीचं कॉम्पिटिशन बरंच टफ आहे। OBC आणि EWS कॅन्डिडेट्सना पण 130+ लागतातच सुरक्षित राहण्यासाठी। SC और ST कॅटेगरीजमध्ये थोडा रिलॅक्स आपण म्हणू शकतो, पण तरीही ग्रामीण डिस्ट्रिक्टशिवाय मेट्रो भागात कट ऑफ अनएक्सपेक्टेडली हाय आहे। आता बघूया हिंदी मीडियमचा डिस्ट्रिक्ट वाईज रियालिटी। नंबर 1 मेट्रो डिस्ट्रिक्ट्स, मुंबई, पुणे, नागपूर। मेट्रो जिल्ह्यांमध्ये देखील हिंदी मीडियमचा कट ऑफ मराठी आणि इंग्लिश मीडियमप्रमाणेच खूप जास्त गेला आहे। ओपनमध्ये 138 टू 140, OBCमध्ये 133 टू 134, SC और STमध्ये 126 टू 128। कारण मेट्रो भागात हिंदी मीडियम स्कूल जास्त आहेत, नॉर्थ इंडियन कम्युनिटी मोठ्या प्रमाणावर येथे सेटल्ड आहेत, त्यामुळे ॲप्लिकंट्स संख्या जास्त आहे। नंबर 2 सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट, नाशिक, जळगाव, अकोला। सेमी अर्बन जिल्ह्यांमध्ये कट ऑफ मेट्रोपेक्षा कमी आहे। ओपनचा 136 टू 137, OBCचा 131 टू 133, SC और STचा 124 टू 126। इथे कॉम्पिटिशन बॅलन्स्ड आहे, मध्यम मार्क्स असलेले विद्यार्थी सिक्युअर झोनमध्ये आहेत। आता बघूया ग्रामीण डिस्ट्रिक्ट, बुलढाणा, हिंगोली, वाशिम। ग्रामीण भागात हिंदी मीडियम कट ऑफ तुलनेने कमी असेल। ओपन 134 टू 135, OBC 129 टू 131, SC और ST 121 टू 123। इथे ॲडव्हान्टेज असा आहे, कट ऑफ तर कमी आहे, पण प्रॉब्लेम म्हणजे जागा खूपच कमी प्रमाणात आहे। रिझल्ट नंतर हिंदी मीडियममध्ये दिसलेले ट्रेंड्स। हिंदी मीडियमचा कट ऑफ अपेक्षेपेक्षा जास्त गेला आहे। मेट्रो डिस्ट्रिक्टमध्ये हेवी कॉम्पिटिशन आहे। सेमी अर्बन जिल्हे हे कम्पॅरेटिव्हली सेफ झोन आहे। रुरल जिल्ह्यांमध्ये कट ऑफ कमी आहे, पण जागा कमी असल्याने सिलेक्शन अनसर्टेन आहे। हिंदी मीडियम ॲस्पायरंट्सना सुद्धा मराठी आणि इंग्लिश मीडियमप्रमाणेच 1-2 मार्क्सच्या फरकाने सिलेक्शन ठरतं आहे। आता बघूया स्टुडंट्स मिस्टेक। रिझल्ट लागल्यानंतर हिंदी मीडियममध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गोंधळ दिसतोय। काही जण म्हणतात इंग्लिश मीडियम सिक्युअर आहे का, पण लक्षात ठेवा मीडियम बदलणे आता शक्यच नाही। काही जण मेट्रो डिस्ट्रिक्टवरच भर देत आहेत, पण खरं म्हणजे सेमी अर्बन जिल्ह्यांमध्ये चान्सेस जास्त आहेत। कट ऑफ पाहून पॅनिक करणं चुकीचे आहे, कारण सेफ मार्जिन डिस्ट्रिक्ट वाईज वेगळं आहे। आता बघूया स्ट्रॅटेजी, पुढे आपण काय करू शकतो। हिंदी मीडियममधल्या विद्यार्थ्यांनी रिझल्टनंतर ही स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे। नंबर 1 डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स वाईसली भरा, मेट्रोपेक्षा सेमी अर्बन सिक्युअर आहे। नंबर 2 स्कोर एक्सेप्ट करा, जर तुमचा स्कोर बॉर्डर लाईन असेल तर रुरल डिस्ट्रिक्ट कन्सिडर करा। नंबर 3 कॅटेगरी स्ट्रेंथ वापरा, जर OBC, SC और STमध्ये आहात तर तुम्हाला थोडा फायदा मिळतो। नंबर 4 ओव्हर कॉन्फिडन्स टाळा, कट ऑफ जास्त गेला आहे त्यामुळे जास्त सेफ जिल्ह्यांवर भर द्या। नंबर 5 पेशन्स ठेवा, हिंदी मीडियममधल्या सीट्स कमी आहेत, कॉम्पिटिशन टफ आहे, पण प्रॉपर प्रिफरन्स स्ट्रॅटेजी तुम्हाला फायदा देऊ शकतो। हिंदी मीडियममधल्या विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शन सोपं नाही, पण अशक्यही नाही। जर तुमचा स्कोर 135+ आहे तर मेट्रो डिस्ट्रिक्टमध्येही तुम्ही सुरक्षित आहात। जर तुमचा स्कोर 130च्या आसपास आहे तर सेमी अर्बन जिल्हे तुमच्यासाठी सिक्युअर आहेत। 125च्या आसपास स्कोर असलेल्यांनी ग्रामीण जिल्ह्यांवर टार्गेट करण्याला हवं आहे। तर मित्रांनो, हिंदी मीडियममधल्या विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शन सोपं नाही, पण अशक्यही नाही। जर तुमचा स्कोर 135+ आहे तर मेट्रो डिस्ट्रिक्टमध्येही तुम्ही सुरक्षित आहात। जर तुमचा स्कोर 130च्या आसपास आहे तर सेमी अर्बन जिल्हे तुमच्यासाठी सिक्युअर आहेत। 125च्या आसपास स्कोर असलेल्यांनी रुरल डिस्ट्रिक्टवर टार्गेट करायला हवं। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीडियम बदलणं शक्य नाही। रिझल्ट लागल्यानंतरची प्लॅनिंग फक्त प्रिफरन्स आणि पेशन्सवर अवलंबून आहे। हिंदी मीडियम टफ आहे, पण योग्य स्ट्रॅटेजी आणि स्मार्ट प्रिफरेंस असेल तो तुम्ही नक्कीच यशस्वी हो सकता। तो दोस्तों, अब हम बात करेंगे उर्दू मीडियम की, इसलिए मैं इस सेक्शन को हिंदी में बता रहा हूँ। जैसा कि आप सभी जानते हैं, मराठी और इंग्लिश मीडियम में कैंडिडेट्स की संख्या बहुत ज़्यादा होती है, लेकिन उर्दू मीडियम में एप्लीकेंट्स कंपैरेटिवली बहुत कम होते हैं, सिर्फ कुछ हज़ार के आसपास। रिज़ल्ट आने के बाद स्टूडेंट्स के मन में ये बड़े सवाल थे कि उर्दू मीडियम में कट ऑफ कितना गया, एप्लीकेंट्स कम होने के बावजूद सिलेक्शन क्यों मुश्किल है और डिस्ट्रिक्ट वाइज रियलिटी क्या है। आज हम इन सब सवालों के जवाब डिटेल में समझेंगे। अब बात करते हैं उर्दू मीडियम का कैटेगरी वाइज कट ऑफ।
रिजल्ट डिक्लेयर और डिस्ट्रिक्ट ट्रेंड्स को देखते हुए उर्दू मीडियम का कट ऑफ कुछ इस तरह हमें देखने को मिलता है। ओपन का 122 से 126 प्लस सेफ जोन है। ओबीसी का 118 से 122, एससी का 112 से 116, एसटी का 110 से 114 और ईडब्ल्यूएस का 118 से 121 तक। इसका मतलब उर्दू मीडियम का कट ऑफ मराठी या इंग्लिश मीडियम जितना हाई नहीं गया, लेकिन क्योंकि सीट्स बहुत लिमिटेड है, यहाँ भी 1-2 मार्क्स के अंतर से सिलेक्शन तय हो रहा है। उर्दू मीडियम का डिस्ट्रिक्ट वाइज रियलिटी। नंबर 1 मेट्रो डिस्ट्रिक्ट, मुंबई, पुणे, नागपुर। मेट्रो सिटीज़ में उर्दू मीडियम स्कूल सबसे ज़्यादा है, खासकर मुस्लिम कम्युनिटी वाले एरिया में डिमांड बहुत हाई है। ओपन 125 से 126, ओबीसी 121 टू 122, एससी और एसटी 114 टू 115। इसलिए यहाँ एप्लीकेंट्स ज़्यादा होने की वजह से कट ऑफ कंपेरेटिवली ऊपर गया। नंबर 2 सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट, औरंगाबाद, मालेगांव, नांदेड़। सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट्स में उर्दू मीडियम स्टूडेंट्स के लिए सबसे अच्छे माने जाते हैं। यहाँ अगर आप देखोगे तो ओपन का 123 टू 124, ओबीसी का 119 टू 120, एससी और एसटी का 113 टू 114। यहाँ कंपटीशन थोड़ा बैलेंस है। मिड रेंज स्कोर्स वाले स्टूडेंट्स के चांसेस बहुत अच्छे हैं। नंबर 3 रूरल डिस्ट्रिक्ट्स, हिंगोली, परभनी, वाशिम। रूरल एरियाज़ में उर्दू मीडियम एप्लीकेंट सबसे कम होते हैं। ओपन का 121 टू 122, ओबीसी का 117 टू 118, एससी और एसटी का 110 टू 112। कट ऑफ यहाँ लोएस्ट है, लेकिन प्रॉब्लम यह है कि सीट्स भी बहुत लिमिटेड है, इसलिए सिलेक्शन मार्जिन बहुत छोटा है। अब बात करते हैं स्टूडेंट्स के मन में डाउट्स क्यों आते हैं। बहुत से स्टूडेंट पूछते हैं उर्दू मीडियम में एप्लीकेंट्स कम हैं तो कट ऑफ इतना ऊपर कैसे जा सकता है। इसका सिंपल आंसर ये है कि एप्लीकेंट्स कम हैं लेकिन सीट्स भी बहुत लिमिटेड है। जब सीट्स कम हो और एप्लीकेंट्स उनमें कॉम्पीट करें तो कंपटीशन प्रोपोर्शनल हो जाता है, इसलिए कट ऑफ मॉडरेट रेंज मीन्स 120 प्लस तक पहुंच जाता है। इसका मतलब ये है कि उर्दू मीडियम कट ऑफ हाई नहीं गया, लेकिन सिक्योर रहने के लिए 120 प्लस मार्क्स होना बहुत ज़रूरी है। अब बात करते हैं उर्दू मीडियम के रिजल्ट के बाद दिखने वाले ट्रेंड्स। एप्लीकेंट्स कम होने के बावजूद कट ऑफ 120 प्लस पहुंचा है। मेट्रो डिस्ट्रिक्ट्स में कंपटीशन ज़्यादा है क्योंकि वहां उर्दू मीडियम स्कूल्स ज़्यादा हैं। सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट सबसे सेफ जोन है, बैलेंस कट ऑफ और रीजनेबल सीट्स। रूरल डिस्ट्रिक्ट्स में कट ऑफ सबसे कम है, लेकिन सीट्स भी बहुत कम है। उर्दू मीडियम में भी सिलेक्शन 1-2 मार्क्स के अंतर पर डिसाइड हो रहा है। अब बात करते हैं स्ट्रेटेजी कि आगे हम क्या कर सकते हैं। उर्दू मीडियम के स्टूडेंट्स के लिए स्ट्रेटेजी ये होनी चाहिए। नंबर 1 डिस्ट्रिक्ट प्रिफरेंस वाइजली करें। मेट्रो रिस्की है, सेमी अर्बन सेफ है। नंबर 2 स्कोर एनालिसिस करें। 125 प्लस वालों को मेट्रो सिटीज़ कंसिडर करना चाहिए। 120 टू 124 वालों को सेमी अर्बन सेफ है और 110 और 118 वालों को रूरल डिस्ट्रिक्ट्स का टारगेट करने चाहिए। नंबर 3 कैटेगरी एडवांटेज का सही यूज़ करें। ओबीसी, एससी और एसटी स्टूडेंट को क्रिएटिव बेनिफिट है। नंबर 4 ओवर कॉन्फिडेंस से बचे क्योंकि सीट्स कम है और कंपटीशन टाइट है। नंबर 5 पेशेंस रखें। उर्दू मीडियम टफ है, लेकिन सही प्लानिंग और प्रिफरेंस फिलिंग से सिलेक्शन पॉसिबल है। तो दोस्तों, उर्दू मीडियम में सीट्स लिमिटेड है, कंपटीशन भी प्रोपोर्शनेट है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि सिलेक्शन इम्पॉसिबल है। अगर आपका स्कोर 124 प्लस है तो आप मेट्रो सिटीज़ में भी सेफ जोन में हैं। अगर आपका स्कोर 120 टू 123 है तो सेमी अर्बन डिस्ट्रिक्ट आपके लिए बेस्ट है। और अगर आपका स्कोर बॉर्डर लाइन है, मतलब 110 से लेकर तो 118 तक, तो रूरल डिस्ट्रिक्ट आपके लिए मौका बन सकता है। मीडियम चेंज करना अब पॉसिबल नहीं है। रिजल्ट आने के बाद आपकी सफलता पूरी तरह डिपेंड करती है आपकी प्रिफरेंस स्ट्रैटेजी और पेशेंस पर। उर्दू मीडियम टफ है, लेकिन सही स्ट्रॅटेजी और स्मार्ट चॉईसेस आपको सफलता दिला सकती आहे। तर मित्रांनो, आज आपण टेट 2025च्या सर्वात जास्त कन्फ्युजन असलेले चॅप्टर क्लिअर केले। मीडियम वाईज कट ऑफ आणि सिलेक्शन चान्सेस, मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो किंवा उर्दू असो, प्रत्येक मीडियमची स्वतःची रिॲलिटी आहे। कुठे कॉम्पिटिशन जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे सीट्स अवेलेबल आहेत आणि कुठे रिस्क आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलं। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर मीडियम बदलणं शक्य नाही। त्यामुळे तुम्ही एक्झाम द्यायच्या आधी ज्या मीडियममध्ये अप्लाय केलं आहे आता तिथेच सिलेक्शन होणार आहे। पण तुमच्या हातात अजून एक वेपन आहे,
डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स आणि स्ट्रॅटेजी. मीडियमवर ओव्हर कॉन्फिडन्स नको. इंग्लिश घेतलं आहे तर मराठीमध्ये जावं का असा क्वेश्चन आता रिलिव्हन्स नाही. जो मीडियम तुम्ही चूज केलं आहे त्यात स्मार्ट डिस्ट्रिक्ट फिलिंग आणि पेशन्स दाखवणं हीच खरी स्ट्रॅटेजी आहे. तर आजच्या या व्हिडिओचा टेक अवे खूप क्लिअर आहे. सिलेक्शन हा केवळ मार्क्सवर ठरत नाही तर योग्य प्लॅनिंगवर ठरतं. कट ऑफ हाय असो किंवा लो, जर तुम्ही तुमचा मीडियम आणि डिस्ट्रिक्ट स्मार्टली हँडल केला तर सिलेक्शन तुमचं होणारच. त्यासाठी माझ्याकडून एक मोटिवेशनल मेसेज आहे. टेट फक्त एक्झाम नाही तर हा तुमच्या टीचर होण्याच्या स्वप्नाची सुरुवात आहे. मीडियम काहीही असो, मेहनत आणि स्ट्रॅटेजी दोन्ही योग्य असतील तर कोणीही तुमचं फ्युचर थांबवू शकत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे आणखी रिझल्ट ॲनालिसिस, प्रिफरन्स गाईड आणि कट ऑफ अपडेटसाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.